अनापदायी सुत्त मराठी अनुवाद। एकेकाळी गौतम बुद्ध वैशाली येथे महावनातील कुटागार शाळेमध्ये विहार करत होते। एके दिवशी सकाळी त्यांनी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि वैशालीतील उग्र गृहस्थाच्या घरी गेले। तेथे जाऊन तयार केलेल्या आसनावरती बसले। उग्र गृहस्थ वृद्धांकडे आला, त्यांना वंदन करून एका बाजूला बसला आणि म्हणाला, "भंते, मी आपल्या मुखातून ऐकलं आहे, जो अनाप म्हणजे आपलं आवडतं आणि चांगलं दान देतो त्याला अनाप फळ मिळतं। माझ्याकडे हे शाल फुलांचं स्वादिष्ट अन्न आहे, कृपया ते स्वीकारा." भगवंतांनी करुणेनं ते स्वीकारलं। तो पुन्हा म्हणाला, "भंते, माझ्याकडे उत्तम प्रकारचं डुकराचं मांस आहे, तेही कृपया स्वीकारा." भगवंतांनी तेही स्वीकारलं। पुन्हा तो म्हणाला, "भंते, तेलयुक्त भाज्यांचं अन्न आहे, तेही कृपया स्वीकारा." भगवंतांनी तेही स्वीकारलं। त्यानंतर तो म्हणाला, "भंते, उत्तम भात, अनेक प्रकारचे सूप, भाज्या आहेत, तेही स्वीकारा." भगवंतांनी तेही स्वीकारलं। पुढे तो म्हणाला, "भंते, माझ्याकडे काशीचे उत्तम वस्त्र आहे, तेही कृपया स्वीकारा." भगवंतांनी तेही स्वीकारले। शेवटी तो म्हणाला, "भंते, माझ्याकडे अत्यंत सुंदर पलंग आहे, पण मला माहीत आहे की तो तुमच्यासाठी योग्य नाही, म्हणून हे मौल्यवान चंदनाचे आसन कृपया स्वीकारा." भगवंतांनी तेही स्वीकारले। यानंतर बुद्धांनी त्याचे असे स्तुतिपर वचनांनी कौतुक केले, "जो आनंदाने आणि श्रद्धेने योग्य व्यक्तींना अन्न, वस्त्र, आसन आणि विविध आवश्यक वस्तू दान करतो, तो अनाप म्हणजे चांगले फळ प्राप्त करतो. अहर्तांना सुपीक क्षेत्रासारखे समजून जो कठीण असलेलेही दान देतो, तो सत्पुरुष अनाप फळ प्राप्त करतो." यानंतर बुद्ध तेथून निघून गेले। काही काळानंतर उग्र गृहस्थाचा मृत्यू झाला आणि तो देवपुत्र म्हणून एका दिव्य देहात जन्माला आला। त्यावेळी बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात होते। रात्रीच्या वेळी तो देवपुत्र तेजस्वी रूपाने बुद्धांकडे आला, वंदन करून उभा राहिला। बुद्धांनी विचारलं, "उग्र, तुला जसं हवं होतं तसं फळ मिळालं का?" तो म्हणाला, "होय भंते, मला जसं हवं होतं तसंच फळ मिळालं." तेव्हा बुद्धांनी त्याला सांगितलं, "जो अनाप दान देतो त्याला अनाप फळ मिळतं, जो श्रेष्ठ दान देतो त्याला श्रेष्ठ फळ मिळतं. जो उत्तम श्रेष्ठ दान देणारा मनुष्य आहे, तो जिथे जिथे जन्म घेतो तिथे तिथे दीर्घायुष्य आणि कीर्ती प्राप्त करतो." यातून मिळणारा संदेश असा आहे, अनाप म्हणजे आनंदाने श्रद्धेने दिलेले दान हे फक्त वस्तू नसून भावना असते। जितकं शुद्ध आणि उत्तम दान तितकंच श्रेष्ठ फळ असतं। आता आपण बघणार आहोत अप्पमाद सुत्त। एकदा एक ब्राह्मण जिथे भगवान होते तेथे आला। तो भगवानांजवळ जाऊन नम्रपणे संवाद साधू लागला। कुशल प्रश्न विचारून झाल्यावरती तो एका बाजूला बसला। त्या ब्राह्मणाने भगवंतांना विचारलं, "भो गौतम, असा एखादा धर्म आहे का जो वारंवार आचरणात आणल्यानं दोन्ही प्रकारचे कल्याण साधता येते? या जन्मातील दृष्टीधर्मीत आणि पुढील जन्मातील संपारिक?" भगवान म्हणाले, "हो ब्राह्मणा, असा एक गुण आहे, तो म्हणजे अप्पमाद. हा गुण जर विकसित केला आणि वारंवार आचरणात आणला तर तो या जन्मातील आणि पुढील जन्मातील दोन्ही प्रकारचे कल्याण साधतो." भगवान पुढे उदाहरण देतात, "जसे जंगलातील सर्व प्राण्यांच्या पावलांचे ठसे शेवटी हत्तीच्या पावलात सामावतात आणि मोठेपणामुळे हत्तीचा ठसा श्रेष्ठ मानला जातो, तसेच अप्पमाद हा सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ आहे. जसे एखादा कळस असलेल्या घरातील सर्व कड्या कळसाकडे झुकलेल्या असतात आणि कळसच त्यामध्ये सर्वोच्च मानला जातो, तसेच अप्पमाद हा सर्व गुणांचा शिरोमणी आहे. जसे गवत कापणारा माणूस गवत कापून त्याच्यातच टोकाला धरून ते कुटतो, झोडतो आणि स्वच्छ करतो, तसेच अप्पमाद मनाला शुद्ध आणि नियंत्रित करतो. जसे आंब्याच्या देठाला धक्का लागला की त्याच्या देठाला लागलेले सर्व आंबे खाली पडतात, तसेच अप्पमादामुळे सर्व दोष आणि वाईट प्रवृत्ती नष्ट होतात. जसे सर्व छोटे राजा चक्रवर्ती राजाचे अनुकरण करतात आणि तोच श्रेष्ठ मानला जातो, तसेच अप्पमाद हा सर्व गुणांमध्ये अग्र आहे. जसे सर्व ताऱ्यांची चमक चंद्राच्या तेजाच्या तुलनेनं अत्यंत क्षीण आहे, चंद्र श्रेष्ठ मानला जातो, तसेच अप्पमाद हा सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ आहे." भगवान निष्कर्ष देतात, "ब्राह्मणा, हा एकच गुण असा आहे अप्पमाद, जो योग्यरित्या विकसित केल्यास या जन्मातील आणि पुढील जन्मातील दोन्ही प्रकारचे कल्याण साधतो." हे ऐकून तो ब्राह्मण अत्यंत आनंदित झाला आणि म्हणाला, "अतिशय सुंदर,
गौतम, आपण जणू उलटे पडलेले सरळ केले आणि लपलेले उघड केले. भरकटलेल्या व्यक्तीस मार्ग दाखवला. अंधारात दिवा लावला, ज्यामुळे पाहणाऱ्याला स्पष्ट दिसते. मी आजपासून भगवान, धर्म आणि भिक्षू संघ यांना शरण जातो. कृपया मला आयुष्यभरासाठी आपला उपासक म्हणून स्वीकारा. सारांश: अप्पमाद, सतर्कता, जागरूकता आणि सजग जीवन हा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. तोच या जन्मातही सुख देतो आणि पुढील जीवनातही कल्याण घडवतो. आता आपण पाहणार आहोत निशंकाची कृतज्ञ भावपूर्ण खरी वंदना. काळ पुढे सरकत जातो. एखाद्या बुद्धाने शिकवलेला प्राचीन शुद्ध धर्म हळूहळू अनेक प्रकारच्या अशुद्धींनी भरला जातो. लोक मुक्तिदायी शुद्ध साधना करणे विसरतात. धर्माच्या नावाखाली कुठल्या ना कुठल्या सांप्रदायिक जंजाळात गळ्यात हारासारखे घालून घेतात. कर्मकांडांना महत्त्व येते, बाह्य आडंबर वाढते आणि मग वेगवेगळ्या पोकळ काल्पनिक तत्त्वज्ञानाच्या ढगांमुळे सत्याचा मुक्तिपथ डोळ्याआड होतो. अशा वेळी एखाद्या व्यक्ती सत्याच्या शोधात निघतो. तो पुन्हा शुद्ध मार्ग शोधून काढतो. स्वतः त्या मार्गावर चालत अंतिम सत्यापर्यंत पोचतो आणि सम्यक बुद्ध बनतो. भवसंस्काराच्या बेड्या तोडून भवबंधनातून पूर्ण मुक्त होतो. लौकिक आणि लोकोत्तर सत्याचा पूर्ण अनुभव घेतो. अशा व्यक्तीला जगात अडकलेल्या लोकांची दयनीय अवस्था पाहून अपरंपार करुणा येते. त्याला माहीत असते की सर्व लोक या कठीण मार्गावरती चालू शकणार नाहीत, पण जे सक्षम आहेत त्यांनी तरी हा मार्ग मिळवावा. इतर लोकही जितके चालू शकतील तितकेच तरी लाभ घेतील. या जन्मात नाही तर पुढील जन्मात मुक्त होतील. जो माणूस या मार्गावर एक पाऊलही टाकत नाही तो स्वतःचे नुकसान करतो. जवळ गंगा वाहत असली तरी तहानलेला राहतो, पण जेवढा लाभ घेता येईल तेवढा तरी घ्यावा. यासाठी तो करुणेने प्रेरित होऊन मार्ग प्रकाशित करतो. सुरुवातीला अडचणी येतात. वेगवेगळ्या मतप्रवाहात अडकलेले लोक शंका घेतात. हा खरोखर बुद्ध झाला आहे का? हा सांगतो तो मार्ग खरा आहे का? आपल्या परंपरेशी जुळत नाही, मग योग्य कसा? अशा अनेक शंका मनात येतात. पण त्याची अमृतमय वाणी ऐकून हळूहळू लोक निश्चित होतात. स्वतःच्या अनुभवाने ते सर्व शंका सोडून निशंक होतात. भगवान गौतम बुद्ध यांनी सम्मोख संबोधी प्राप्त केल्यानंतर जेव्हा आपल्या 5 तपस्वी सहकाऱ्यांना धर्म सांगण्यासाठी ऋषीपतन गेले तेव्हाचा हा प्रसंग. 6 वर्ष सोबत असलेले ते साथी शंकित झाले, कारण त्यांनी बुद्धांना कठोर देहदंड करताना पाहिले होते. पण जेव्हा त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला तेव्हा त्यांना वाटले हा मार्ग चुकीचा आहे. परंतु बुद्धांच्या सत्यनिष्ठ वाणीनं ते प्रभावित झाले. त्यांनी जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा ते श्रोतापन्न अवस्थेतून अहर्त झाले. शंका पूर्णपणे नाहीशा झाल्या. अनुभवापेक्षा मोठा पुरावा नाही. हेच 5 जण पुढे धर्मप्रसारासाठी निघाले. गावोगाव शहरोगावी जाऊन त्यांनी धर्मचा संदेश दिला. हीच त्यांच्या कृतज्ञतेची खरी वंदना होती. त्या काळात आणखी एक घटना घडली. वाराणसीतील मेळजीन नावाचा एक तरुण बुद्धांच्या संपर्कात आला. विपश्यना साधनेने तो अहंत झाला. त्याने आनंदाने घोषित, मला आता कोणतीही शंका उरलेली नाही. सर्वज्ञ अपराजित बुद्धांबद्दल, त्याच्या मार्गाबद्दल आणि साधनेबद्दल माझ्या मनात किंचितही संशय नाही, कारण त्याने सत्य स्वतः अनुभवले होते. श्रावस्तीतील कंगाक्रेव नावाचा दुसरा साधकही बुद्धांच्या मार्गेने चालून अहर्त झाला आणि बुद्धांच्या प्रज्ञेने वर्णन करताना म्हटले, जसे अंधाऱ्या रात्री तेजस्वी अग्नी प्रकाश देतो तसे बुद्ध लोकांना ज्ञानाचा प्रकाश देतात. ते लोकांना डोळे देतात, प्रज्ञाचक्षु देतात. त्यांच्या मार्गावरती चालणारा स्वतः सत्य पाहतो आणि मग शंका राहत नाही. त्यानंतर आणखी एक घटना. राजगृहातील एका श्रीमंत घरातील तरुणीला वैराग्य आले. तिनं प्रवज्जा घेतली, पण तिला कळले नाही की ती आधीच गर्भवती आहे. लोकांनी तिच्यावरती खोटा आरोप केला, परंतु बुद्धांनी तपास करून तिचे निर्दोषत्व सिद्ध केले. तिच्या पोटी जन्मलेला कुमार काश्यप पुढे महान साधक झाला. त्यानं अहर्त अवस्था प्राप्त करून आनंदाने उद्धार काढले. अहो बुद्ध, अहो धम्म, अहो शास्त्याची संपदा. तो म्हणाला, आता जन्ममरणाचा फेर संपला आहे, पुनर्जन्म नाही. अशा प्रकारे कृतज्ञतेने भरलेले साधक बुद्धांची खरी वंदना करतात. चला आपणही या कल्याण